साल 2022 महाराष्ट्राच्या राजकारणाला हलवून सोडणारा एक ऐतिहासिक प्रसंग 2022 मध्ये घडला होता। शिवसेनेतील सगळ्यात मोठ्या बंडानं महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडलं होतं। एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांना सोबत घेत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि भाजपच्या पाठिंब्याने राज्यात सत्ता स्थापन केली। या घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं तर उद्धव ठाकरे यांना केवळ मुख्यमंत्री पदच नाही तर पक्ष नाव आणि पारंपरिक धनुष्यबाण चिन्ह गमावण्याची वेळ सुद्धा आली। पण या सर्व घडामोडींच्या आधीच ठाण्याचे दिवंगत शिवसेना नेते अनंत तरे यांनी याबाबतचा इशारा आधीच दिला होता आणि आता या घटनेचा उद्धव ठाकरे यांना तब्बल 3 वर्षांनी पश्चाताप होतोय। उद्धव ठाकरेंनी दिवंगत अनंत तरे यांच्या आठवणींना उजाळा देत एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे। तरे यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर 4 वर्षांपूर्वी चिंता व्यक्त केली होती, जी आता खरी ठरल्याचं ठाकरे म्हणाले। तरे यांच्या अनंत आकाश पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ठाकरेंनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला। आता अनंत तरे यांनी नक्की काय चिंता व्यक्त केली होती, उद्धव ठाकरेंना कसला पश्चाताप होतोय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड करत संपूर्ण पक्ष ताब्यात घेतला। त्यांनी शिवसेनेचं चिन्हही मिळवलं। मी सांगितलेलं आहे उद्धवजींना की ह्याला आवरा, एकनाथ शिंदेला आवरा, नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल। या बंडानंतर अनंत तरे यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यात त्यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली होती। शिंदेंना आवरा असं मी उद्धवजींना सांगितलंय, नाहीतर हा दुसरा नारायण राणे होईल अशी भीती तरे यांनी व्यक्त केली होती। तरे यांचं 4 वर्षांपूर्वी निधन झालं, पण शिंदे बद्दलचा त्यांचा व्हिडिओ बंडानंतर व्हायरल झाला। त्यात ते म्हणताय की मी जेव्हा रायगड लोकसभा लढवली तेव्हा शिंदे नगरसेवक पण नव्हते, आता सगळे निर्णय ते एकटेच घेतात। या संघटनेतील निर्णयाचा अधिकार फक्त मातोश्रीला, आधी तो बाळासाहेबांना होता, आता तो अधिकार उद्धवजींना। आम्ही जर निर्णय घ्यायला लागलो तर या संघटनेचे तुकडे तुकडे होणार। माझी नाराजी उद्धवजीवर नाही, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतायत त्यांना पाहून मी उद्धवजींना सांगितलंय की याला आवरा, या शिंदेला आवरा, नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल। हा फक्त आपले निवडतो, बाकी सगळ्यांना कामाला लावतोय, असं तर ते म्हणाले होते। शिंदे यांच्या बंडानंतर तरे यांचं भाकीत पूर्णपणे खरं ठरल्याची चर्चा झाली आणि याबद्दलच उद्धव ठाकरेंना आता पश्चाताप होतोय। अनंत तरेंचं ऐकायला हवं होतं, आता मला पश्चाताप होतोय असं म्हणत शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मनातील खंत जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे। ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये आज आठवणीतले अनंत तरे चरित्र पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले। यावेळी उद्धव ठाकरेंनी अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच ठाण्याच्या वाहतूक कोंडीवरून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली। उद्धव ठाकरे म्हणाले, निष्ठेची मुखवटे लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला असतात, त्यामुळे खरी माणसं ओळखताना आपली गल्लत होते। अनंत तरेंचं तेव्हा ऐकायला हवं होतं, आता मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय। तेव्हा जर मी ऐकलं असतं तर दिल्लीत जाऊन हंबरडा फोडणारी आणि लोटांगण घालणारी माणसे आज दिसली नसती। पुढे उद्धव ठाकरे असंही म्हणाले की 2014 सालची निवडणुकीवेळी शिवसेना संपवण्याचा डाव होता। 2014 साली सगळं ठरलं होतं, उद्या शेवटचा दिवस, तेव्हा भाजपने युती तोडली, मग लढायचं कसं हा प्रश्न पडला होता। तेव्हा तरे साहेबांनी अपक्ष अर्ज भरला होता। तरे साहेब कुणाचंही ऐकायला तयार नव्हते। त्यावेळी आताचे लोटांगणवीर मातोश्रीवर आले आणि म्हणाले, साहेब काहीतरी करा, आपली सीट जाईल। मग मी तरेंशी चर्चा केली, त्यांच्याशी बोललो, त्यावेळी ते मला बोलले, साहेब हाच आपल्याला उद्या दगा दिल्याशिवाय राहणार नाही। आज तेच झाले। तरेंसारखे राजहंस पुढे आले असते तर आज हे कावळे फडफडले नसते, असे उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेनेवर जशी संकटे आली तशी तरे कुटुंबावर अनेक संकटे आली, पण ते शिवसेनेसोबत राहिले। बघू अजून कोण आपल्याला आडवं येतं, त्यांना आडवे करून पुढे जाऊ। आपली सर्व आयुधे काढून घेतली आहेत, पण आईचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, त्यामुळे आपण महिषासुराचा वध करू। ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्या शिवसेना आईचा घात केला त्यांनाही तसेच मिळेल। आता अनंत तरे यांनी दिलेला इशारा, उद्धव ठाकरेंनी केलेला पश्चाताप आणि एकनाथ शिंदेंच्या बंडानं महाराष्ट्राच्या राजकारणात घडवलेलं भूकंपजन्य परिवर्तन, या तिन्ही गोष्टींनी शिवसेनेचाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास नव्याने लिहिलाय। ठाण्यापासून दिल्लीपर्यंत झालेल्या या राजकीय वादळानं दाखवून दिलं की एका नेत्याच्या उभारणीतील प्रत्येक निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम होतात। आज उद्धव ठाकरेंनी मान्य केलेली ही चूक फक्त त्यांची वैयक्तिक खंत नाही तर शिवसेना परिवारासाठी एक जिवंत धडा आहे। खरी निष्ठा आणि सावधगिरी हेच पक्षाच्या एकतेचे खरे आधारस्तंभ ठरतात। बाकी या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।